साहेब, कोल्हापूरमध्ये गोकुळच्या निवडणुकीची सध्या हालचाल सुरू आहे. गोकुळ बिनविरोध करायचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत तुमची काय भूमिका आहे? पुण्यात गोकुळचं दूध येत असल्यामुळे पुण्यात सुद्धा गोकुळची चर्चा आहे, याचा आम्हाला आनंद आहे. कारण की ही शेतकऱ्याची संस्था शेतकऱ्यांच्या मालकीची राहावी हा माझा प्रयत्न आहे. त्यामुळं मी ताकदीनं 25 जागा या निवडणुकीमध्ये निश्चितपणे या ठिकाणी लढण्याची भूमिका आम्ही घेतलेलीच आहे. तर बिनविरोधची काही चर्चा माझ्यापर्यंत नाही. अरुण डोंगळे असतील, विश्वास पाटील असतील, हे आता तुमच्यासोबत नाहीये. त्यांचा फटका बसणार आहे, त्यामुळे या बिनविरोधच्या हालचाली सुरू आहेत. नाही, मला नाही वाटत. कारण की आमचं शेतकऱ्यांचं पॅनल असणार आहे. लोकांनी मागच्या 5 वर्षात माझी भूमिका शेतकऱ्यांनी बघितलेली आहे. आणि गोकुळमध्ये लोकशाही असावी, गोकुळ 5.5 लाख शेतकऱ्यांभिमुख कारभार असावा, हा 10 वर्षे मी लढा करतोय. आता ही माझी 3री निवडणूक असणार आहे. त्यामुळं जो मतदार आहे त्या मतदारांना माहीत आहे की एक हाती सत्ता कुणाच्या हातात दिली तर गोकुळचं भलं या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये बहुमत आम्हाला मिळेल याची मला खात्री आहे. निवडणूक झाली तर दोन्ही बाजूनी पाण्यासारखा पैसा खर्च होणार आहे, हेही नक्की आहे. मग या तुमच्या बाजूने एकतर ठरावधारकांची मागच्या वेळीपेक्षा संख्या कमी आहे. मग या पैसा वाचवण्यासाठी किंवा काही ठरावधारकांची तुम्हाला फटका बसू नये यासाठी काही तुमची भूमिका? नाही, बिनविरोधचा विषय नाही. आणि पैसे हे महायुतीकडे आहेत. आम्ही आता विरोधातले आहोत. आमच्याकडं पैशाचा वापर आमच्याकडून केला जाणार नाही. आमच्याकडून जाहीरनामा सांगितला जाईल. आमच्याकडून गेल्या 5 वर्षामध्ये जी दरवाढ झाली म्हशीच्या दुधाची, गाईच्या दुधाची, ती दरवाढीचा विषय सांगितला जाईल. पशुखाद्याचे दर आम्ही स्थिर ठेवले, तो मुद्दा आमचा या ठिकाणी जाईल. आणि मी जे सातत्यानं म्हणतोय, ज्याच्या घरात 5 म्हशी आहेत त्याला मुलगी देऊ, अशा पद्धतीचं एक वातावरण या ठिकाणी केलं जाईल. त्या शेतकऱ्याला जो दूध उत्पादक आहे त्याला प्रतिष्ठा कशी देता येईल हा माझा प्रयत्न असणार आहे. ही लढाई शेतकऱ्यांचं पॅनल विरुद्ध महायुतीचं श्रीमंताचं पॅनल अशी या ठिकाणी लढाई असणार आहे. त्यामुळे पैसे आम्हाला लागणार नाहीत, त्यांना लागणार आहेत मतपरिवर्तनासाठी. आम्ही मात्र मुद्द्यांवरही निवडणूक लढणार आहोत. तुम्ही म्हणताय निवडणूक होणार आहे, निवडणूक लढणार आहे, पण कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे तुमची पुढच्या वर्षी विधान परिषदेच्या आमदारकीची मुदत संपली आहे आणि त्या बदल्यात गोकुळ बिनविरोधच्या बदल्यात काही वाटाघाटींची चर्चा सुरू आहे का? मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण कधीही केलेलं नाही. त्यामुळे तुमच्या माध्यमातून पहिल्यांदाच असा प्रश्न मला कुणीतरी विचारला आहे. त्यामुळे माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी कधीही अशा पद्धतीचं कॉम्प्रोमाइज करणार नाही. मला निवडणूक 2028ची कशी लढवायची हे निश्चितपणे कळतं आहे. कारण की मी आत्तापर्यंत अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत. तेव्हा मला माझ्या वैयक्तिक विषय माझ्यासाठी नाही आहे. माझ्यासाठी 5.5 लाख शेतकरी महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून ह्या 5.5 लाख शेतकऱ्यांची संस्था ही कुणाच्या ताब्यात असली पाहिजे, एक विचाराच्या ताब्यात असली पाहिजे, ही भूमिका माझी या ठिकाणी. आणि म्हणून शेतकरीभिमुख कारभार करणं ही माझी प्रायोरिटी असणार आहे. त्यामुळं विधान परिषद आणि गोकुळ याचा काही संबंध नाही. निवडणूक होणार 100%. 100% होणार. धन्यवाद. चल.